नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मिक्सर, पाटा, पुरण यंत्र चाळण न वापरता अगदी टम्म फुगणाऱ्या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर पुरण बनवण्यासाठी इथे मी मोजून एका वाटीने 1 वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतली आहे। आता घेतलेली डाळ आपल्याला एका प्रेशर कुकरमध्ये टाकून घ्यायची। डाळीमध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्ये ही डाळ हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी डाळ मी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेतली। आता डाळ शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचंय आणि त्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आणि 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचंय। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि मध्यम आचेवर या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊ। तर पीठ मळण्यासाठी ताट घेतलं आणि 1 मोठा डब्बा भरून गव्हाचं पीठ घेतलंय। आता पुरणपोळीला रंग छान येण्याकरिता पिठामध्ये पाव चमचा हळद घालायची। पुरणपोळी मऊ लुसलुशीत होण्याकरिता पिठामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि चवीपुरतं पाव चमचाभर मीठ टाकून घ्यायचंय। त्यानंतर सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर पिठामध्ये थोडं पाणी टाकत या ठिकाणी हे पीठ सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पीठ मळून घेतलं आणि मळलेलं पीठ बघू शकता सॉफ्ट मळून घेतलं आहे। आता हे मळलेलं पीठ आपल्याला अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर थंड झाला। आता कुकरचं झाकण उघडून बघूया। तर या ठिकाणी बघू शकता अगदी मऊसूत अशी आपली हरभऱ्याची डाळ शिजलेली आहे आणि या डाळीमध्ये कटाची आमटी बनवण्यासाठी पाणीसुद्धा शिल्लक आहे। तर आता या डाळीमधील पाणी काढण्यासाठी आपल्याला शिजलेली सर्व डाळ एका चाळणीमध्ये ओतून घ्यायची आणि या डाळीमधील सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर परत ही शिजलेली डाळ आपल्याला त्याच प्रेशर कुकरमध्ये काढून घ्यायची आणि आपण ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी भरून या डाळीमध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 चमचे यामध्ये तूप टाकायचं। आता तूप आणि गूळ या गरम डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हे प्रेशर कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आहे। कुकर गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला हाय टू लो फ्लेमवर आता या डाळीमध्ये टाकलेला सर्व गूळ वितळून घ्यायचा आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकाल की गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि पुरण पातळ झालेलं आहे। तर असं पुरण पातळ झाल्यानंतर आपल्याला इथे विस्कर किंवा रई घ्यायची आणि 2 मिनिटं हे पुरण विस्करने घोटून घ्यायचे। घोटून घेतल्यामुळे या पुरणामधील डाळ ती छान एकजीव होईल आणि मस्त आपलं पुरण तयार होईल। तर या ठिकाणी मी 2 मिनिटं हे पुरण विस्करने घोटून घेतले आणि बघू शकाल की पुरणातील डाळ छान एकजीव झालेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि हे पुरण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मध्यम आचेवरती हे पुरण आपल्याला 3 ते 4 मिनिटं आटून घ्यायचं आहे आणि आटवत असताना हे पुरण चमच्याने मध्ये असं दाबायचं आहे म्हणजे आपलं पुरण छान मॅश होईल। तर या ठिकाणी पुरण मी 4 मिनिटं आटून घेतलं आहे आणि 4 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तर असं पुरण घट्ट झाल्यानंतर इथे आपल्याला मॅशर घ्यायचं आहे आणि हे पुरण आता मॅशरने दाबत आपल्याला हे पुरण 2 ते 3 मिनिटं आटून घ्यायचं आहे। मॅशरने पुरण मॅश केल्यामुळे हे पुरण मिक्सरमधून काढण्याची गरज पडत नाही किंवा पुरण चाळणीतून काढण्याची अजिबात गरज पडत नाही। एकदम छान असं आपलं पुरण तयार होतं। तर या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं मॅशरने पुरण दाबून मी आटून घेतले। बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये पुरण छान मॅश झालेलं आहे। तर आता या मॅशरला लागलेले सर्व पुरण काढून घ्यायचे आणि त्यानंतर हे पुरण चमच्याने मिक्स करायचे। तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं पुरण मॅश झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला या पुरणामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं जायफळ या पुरणामध्ये खिसून घालायचं आहे। त्यानंतर पुरणामध्ये विलायची पावडर, मीठ आणि जायफळ मिक्स करून घ्यायचे आणि हे पुरण तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं आहे। तर या पुरणामध्ये आपल्याला हा पुरणातला चमचा आहे तो उभा करून बघायचा आहे आणि बघू शकता पुरणामध्ये चमचा उभा केल्यानंतर खाली पडत नाही म्हणजेच हे पुरण आता तयार झालं आहे। तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि हे पुरण एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे।
तर या ठिकाणी पुरण मी पूर्णपणे थंड करून घेतले आणि बघू शकता थंड झाल्यानंतर अगोदरच्या पेक्षा हे पुरण घट्ट झालं आणि एकदम मस्त या ठिकाणी आपलं पुरण तयार झालं आहे। त्यानंतर आता पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर या पुरणाचे असे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे पुरणपोळी बनवायला सोपं जातं। तर छान लाडूच्या आकाराचे इथे आपल्याला पुरणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। तर इथे मी 2 पुरणाचे गोळे तयार करून घेतले। आता हे पुरणाचे गोळे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर आपल्या पिठाला ठेवून सुद्धा अर्धा तास झाला आहे आणि अर्धा तासामध्ये आपलं पुरणपोळीचं पीठ छान मुरलेलं आहे। तर मुरलेलं पीठ परत आपल्याला 1 मिनिटभर असं हाताने मळून घ्यायचे। मिनिटभर पीठ मळून झाल्यानंतर पुरणपोळी बनवण्यासाठी आता या मळलेल्या पिठामधून आपल्याला छोटासा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि हातावर असा गोल गोल करून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी बघू शकाल की आपण पिठाच्या दुपटीने इथे पुरण वापरणार आहे। तर आता तुम्हाला इथे मी पुरणपोळी लाटून दाखवते। पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी गव्हाचं कोरडं पीठ घेतले। आता पिठाला आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचे आणि पिठाची अशी वाटी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपला पुरणाचा गोळा या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असा दाबून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला या पुरणपोळीचं तोंड बंद करायचे आणि हे पीठ दोन्ही हाताच्या मध्ये दाबून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठाला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आणि हे पीठ असं दोन्ही हाताच्या मध्ये दाबून घ्यायचं। त्यानंतर परत या पिठाला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचे आणि त्यानंतर आता हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त अशी आपली पुरणपोळी लाटल्या जात आहे। आणि पुरणपोळी लाटताना सगळ्या बाजूने व्यवस्थित ही पुरणपोळी लाटून घ्यायची। तर इथे आपली पुरणपोळी लाटून झाली, बघू शकता खूप मस्त पुरणपोळी तयार झाली। आता ही पुरणपोळी आपण भाजून घेऊ। पुरणपोळी भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला आहे। तव्यावर हलक्या हाताने पुरणपोळी सोडून घ्यायची आणि मिनिटभर भाजून घ्यायची। 1 मिनिटांनी पुरणपोळीची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर पोळी भाजून घ्यायची। दुसऱ्या बाजूने भाजल्यानंतर पुरणपोळीची साईड बदलून घ्यायची आणि या पुरणपोळीच्या वरती इथे आपल्याला तूप किंवा तेल सोडायचं आहे आणि बघू शकता एकदम मस्त अशी बलूनसारखी टम्म आपली पुरणपोळी फुगली आहे। तर इथे आपल्याला पुरणपोळीची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पुरणपोळीवरती थोडं तेल सोडायचं आहे। तर पुरणपोळीची बाजू बदलत बदलत आपल्याला ही पुरणपोळी दोन्ही साईडने सुद्धा भाजून घ्यायची आहे। तर इथे आपली पुरणपोळी दोन्ही साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून झाली आहे। बघू शकता खूप मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दुसरी पुरणपोळी सुद्धा मी भाजून दाखवते। तर सेम पद्धतीने तव्यावर पोळी टाकायची आणि मिनिटभर भाजून घ्यायची। 1 मिनिटांनी पुरणपोळीची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची। त्यानंतर परत पुरणपोळीची बाजू बदलून घ्यायची आणि या पुरणपोळीला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल दुसरी पुरणपोळी सुद्धा टम्म फुगलेली आहे। तर इथे आपल्याला पुरणपोळीची बाजू बदलून घ्यायची आणि परत या पोळीला तूप लावून घ्यायचं आहे। तर या पुरणपोळीची सुद्धा बाजू बदलून बदलून आपल्याला ही पुरणपोळी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली दुसरी सुद्धा पुरणपोळी भाजून तयार झाली आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी 3 ते 4 पुरणपोळी तयार करून घेतली आहे। बघू शकता पुरणपोळी खूप छान तयार झाली आहे। तर या ठिकाणी आपण मिक्सर पाटा पुरण चाळण न वापरता अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या तयार केलेल्या आहे। बघू शकता पुरणपोळ्या खूप छान तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।